ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। शाळेमध्ये कुठला आहे तुम्ही? इथे ग्राउंड आहे का? आहे? झाडं लावले का तुम्ही? कोणी कोणी लावले? आणि रोज रोज बघतं की नाही कोण झाड ते जगतंय की नाही? जगतात? पाणी कोण कोण घालतं त्या झाडांना? पावसात काय पाणी घालतं तुम्ही? अरे पावसात नाही, पावसाच्या अगोदर टाकतो. खत पाणी टाकतो की नाही? घरी लावले की नाही? पॉट मध्ये कुठली झाडं लावली? लिंबाचं जगवायचं पूर्ण वेळ मोठं होईपर्यंत. मोठं झालं की मग अशा जागी येऊन ट्रान्सप्लांट करायचं. एक मिनिट. किती आणले तिथे आणणार ती झाडं इकडे अजून मागे पण काय माईक कोणाला पहिला कोणाचा शाळेमध्ये नंबर पहिला येतो? शेवटचा कोण जातो? शेवटचा लागलं पहिला फोटो काढायचा आणि शिक्षकांना दाखवायचा. अरे अजून आहेत ना, सगळ्यांना मिळणार, काही घाई करू नका. मुलांना तर नकोच आहे मला वाटतं. आडिवली ढोकळी येथे वनविभागाच्या वनजमिनीवर आजचे वृक्षारोपण हा कल्याण डोंबिवली महापालिकेने घेतलेला चांगला उपक्रम आहे, असे उद्गार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज काढलेत. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आडिवली ढोकळी येथे वनविभागाच्या वनजमिनीवर भव्य वृक्षारोपण मोहिमेचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी बोलताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हे उद्गार काढले. समाजातील सर्व घटकांना एकत्रित करून ही वृक्ष लागवड होतीये. या वृक्ष लागवडीमुळे जास्तीत जास्त वनक्षेत्र निर्माण होईल, असंही ते पुढे म्हणाले. या वृक्षारोपण समयी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, पर्यावरण विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, रेंज फॉरेस्ट ऑफिसर विवेक नातू, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, योगेंद्र राठोड, मनोज सांगळे, शैलेश मळेकर, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहआयुक्त हेमा मुंबरकर, किशोर ठाकूर, उद्यान विभागाचे अनिल तामोरे, महेश देशपांडे, महापालिकेचे माजी पदाधिकारी, माजी पालिका सदस्य उपस्थित होते. यावेळी या परिसरात देशी प्रजातीची सुमारे 1200 झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये बहावा, पळस, जांभूळ, बकुळ, करंज, आवळा, फणस, कांचन, कदंब या देशी प्रजातींच्या झाडांचा अंतर्भाव आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमाने एक चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की वन जमिनीवरती 25,000 वृक्षांचं मला वाटतं झाडांची लागवड इथे करतायत आणि सगळ्या घटकांना एकत्र घेऊन ही लागवड इथे होते. याच्या अगोदर देखील KDMC असेल, अंबरनाथ नगरपालिका असेल किंवा वन विभाग असेल, त्यांच्या माध्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम दरवर्षी आपण कधी घेतो आणि याच्यातून जास्तीत जास्त वृक्ष लावल्यानंतर ते कसे जगतील महानगरपालिका देखभाल करत असते. त्याच्याने जास्तीत जास्त वनक्षेत्र निर्माण होईल या ठाणे जिल्ह्यामध्ये, त्याच्यासाठी सगळे प्रयत्न असतात. इथे येण्यापूर्वी मी वन विभागाच्या अजून एका कार्यक्रमाला जाऊन आलो. ते देखील मला आवर्जून इथे सांगायचं आहे की वन विभागाच्या माध्यमाने पहिल्यांदाच एक ट्रान्झिट हॉस्पिटलची निर्मिती जी आहे ही डायघरमध्ये करण्यात आलेली आहे. तिथे छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया ज्या आहेत प्राण्यांवरच्या त्या तिथे केल्या जातील. पक्षी असतील, प्राणी असतील, बिबट्यांचा वावर देखील इकडे मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यावरती देखील छोट्या मोठ्या ट्रीटमेंट्स असतील, ऑपरेशन्स असतील, त्या करण्याची सुविधा पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यामध्ये डायघरमध्ये त्यांनी केली. त्याच्यासाठी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो. त्याचबरोबर जे प्राणी रेस्क्यू करून आपण आणतो त्यांच्यासाठी देखील सुविधा एक प्रायमरी पद्धतीमध्ये तिथे केलेली आहे. मी तिथे सजेस्ट केलं त्यांना की एक
परेलचं जसं हॉस्पिटल आहे प्राण्यांचं, तसं एक मोठं हॉस्पिटल आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये टायगरमध्ये होऊ शकतं. आणि त्याचबरोबर एक रेस्क्यू आणि रिहॅब सेंटर प्राण्यांसाठी आपल्या या टायगरमध्ये होऊ शकतं, कारण की त्यांच्याकडे जागा ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना सांगितलं 100 कोटीचा एक मोठा DPR तयार करा, त्याच्यासाठी DPDCमधून असेल किंवा राज्य सरकारकडून असेल, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमाने असेल, हा निधी देण्याचं काम आम्ही करू. आणि एक वन ऑफ इट्स काइंड प्राण्यांसाठीची फॅसिलिटी, एन्क्लोजर्स असतील, हॉस्पिटल्स असतील, हे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये तयार होतील. तर मला वाटतं काही काळानंतर आपल्या इकडच्या प्राण्यांसाठी कुठे दुसऱ्या हॉस्पिटल्सवरती अवलंबून आपल्याला राहावं लागणार नाही. एक चांगली फॅसिलिटी, एक चांगलं एन्क्लोजर जे आहे हे ठाणे जिल्ह्यामध्ये टायगरमध्ये तयार होईल. त्याच्यासाठीचे प्रयत्न जे आहेत वन विभागाने ऑलरेडी सुरू केलेले आहेत. पण एक स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटी निर्माण झाली पाहिजे, कारण की आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी 100, 200, हजारो कोटी रुपये जे आहे हे आपण वापरत असतो, आणत असतो. पण मुख्य प्राण्यांसाठी देखील त्यांची एक चांगली फॅसिलिटी जी आहे ही उभी राहिली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आज पहिलं पाऊल जे आहे हे वन विभागाने तिथे टाकलेलं आहे. भविष्यामध्ये आपल्याला एक मोठं हॉस्पिटल आणि एक मोठं एक झू, रेस्क्यू सेंटर हे आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल. या उपक्रमात पर्यावरण दक्षता मंडळ, संत निरंकारी मिशनचे सेवा दल तसेच विविध NGOचे प्रतिनिधींनी इतकेच नव्हे तर नेतिवली येथील प्रबोधनकार ठाकरे विद्यालयातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देखील पर्यावरण विषयक घोषणा देत वृक्ष लागवडीत सहभाग घेतला. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित TS भट्टर गुरुजी. अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है. हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं. मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं. श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं. आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा. गुरुजी को आज ही आकर मिलिए. मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक. खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित TS भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई. मोबाइल नंबर 7709282966. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.